जन्माला आली आणि आपल्या मुलांना समाजात घ्यावं म्हणून विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातेनं देहांत प्रायचित घेतलं. देहांत प्रायचित घेतलं. लहानपणीच मायेचं चित्र डोक्यावरून निघून गेलं. डोक्यावरून प्रेमाला हात फिरवायला कोणीच राहिलं नाही. 4ही भावंडे आणि लहानशी मुक्ताई. ऐका ना, त्या लहानशा मुक्ताईनं एके दिवस दादाकडे हट्ट करावा. ए दादा, दादा खूप दिवस झाले दादा मांडे नाही खाल्ले. फार इच्छा होते मांडे खाण्याची. दादा पीठ आहे रे, पण पुरेशी नाही, आपल्या चौघांना ते पुरणार नाही. गावामध्ये जा आणि काहीतरी आण रे दादा. लहानशा मुक्ताईची कळवळ बघून त्या नानदादानं मागचा पुढचा विचार न करता झोळी घेतली, अडकवली आणि गावामध्ये गेले या आशेनं की लोक आपल्याला काहीतरी देतील. पण ऐका, गावामध्ये गेल्यानंतर कर्मठ लोकांना दरवाजे बंद केले. काही लोकांना दगडं फेकली, काही लोकांना शेणाची मातीचे गोळे शेण फेकलं. माऊलींना त्रास दिला. एका कर्मठ माणसानं काय करावं, दरवाजा उघडावा आणि माझ्या माऊलींना आवाज द्यावा, हे पोरा इकडे ये असं म्हटल्यानंतर माऊली आली. माऊली मान खाली घालून उभे होते. ते म्हणाले, का रे त्या संन्यासाचा पोरगा ना तू, काय भिक्षा मागतो, तुला भिक्षा पाहिजे हा? असं म्हटल्यानंतर जर तुला मी पीठ देतो. पिठाच्या नावाखाली माऊलींच्या झोळीमध्ये वाळू टाकली, माती टाकली. माऊली पुढे गेली, सरळ पुढे गेले. पुन्हा त्या कर्मठ माणसानं आवाज दिला, हे संन्यासीच्या कांट्या मागे ये. माझी माऊली आली. का रे नुसतं पीठच कशाला, भाकरी घे ना. असं म्हटल्यानंतर भाकरीच्या नावाखाली शेणाच्या थापलेल्या गौऱ्या माऊलींच्या झोळीमध्ये टाकल्या. त्रास दिला हो माऊलींना. माऊली नाराज झाले, घराकडे गेले. आता आपल्या ताटीमध्ये जाऊन बसले. मुक्ताईला चालू लागली. दादा आला वाटतं. पळतच गेली, धावतच गेली. दादा दादा बघते तर ताटी बंद. ताटी उडवण्याचा प्रयत्न करते, ताटी आपण लावलेली. कान लावते तर दादा रडतोय. मुक्ताईला दादाचा रडण्याचा आवाज आला. मुक्ताई रडू लागली. ए दादा रडतोस का रे? ए दादा ताटी उघड ना दादा. असं काय करतो दादा? ए दादा. शेजारी पडलेली ती झोळी बघून मुक्ताईने विचार केला. झोळीमध्ये उघडून बघते तर काय, माती आणि शेणाची थापलेल्या गौऱ्या. मुक्ताईला कळालं आपल्या दादाला या समाजाला त्रास दिलाय, या समाजानं आपल्याला छळ केलाय. मुक्ताई विनवण्या करते. ए दादा, अरे तूच सांगतो ना रे समाजाशी प्रेमानं वागायचं, समाजाशी चांगलं वागायचं, आणि तूच रडतो. दादा लहानपणीच आई वडील सोडून गेली, पण तू असं करतो दादा, तुझ्याशिवाय आम्हाला कोणीच आधार द्यायला नाही रे. असं नको करू दादा. मुक्ताबाई अभंग गाऊ लागल्या. आई नाही बाप नाही आधार देईन कोणी, आई नाही बाबा नाही आधार देईन कोणी, समाधीत ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी, ताटी उघडा ज्ञानेश्वरा आवाज येतो कानी, ताटी उघडा ज्ञानेश्वरा आवाज येतो कानी, समाधीत ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी, समाधीत ज्ञानेश्वर डोळ्यामध्ये पाणी. विनवण्या करू लागली मुक्ताई. ए दादा, ए ना रे बाहेर दादा, चल ना दादा. ज्ञानेश्वर महाराजांचा जीव थांबवला नाही हो. बाहेर आले. मुक्ताई रडते. ए मुक्ता ताई कशाला रडतेस? माझ्या मुक्ताईचे डोळे पुसले. मुक्ता रडू नको ग, मांडे खायचे तुला ना, मांडे चल ना आपण मांडे म्हणून. माझ्या माऊलींची इतकी गरीब परिस्थिती, मांडे बाजूला करता साधं मडक्याचं खापर सुद्धा माझ्या माऊलींकडे नव्हतं. इतकी गरीब परिस्थिती होती. आपल्या जठरामधून अग्नी तयार केली, पाठ तव्याप्रमाणे गरम केली. त्या लहानशा मुक्ताईनं एवढे पिठाचे मांडे करावे आणि माझ्या माऊलींच्या पाठीवर भाजावे. आज त्यावेळेस माझ्या मुक्ताबाईंनी इतके कष्टाचे दिवस काढले. बहीण भावाचं नातं असावं तर ज्ञानदादा आणि मुक्ताईसारखं काय होतं ज्ञानेश्वर महाराजांकडे. पण आज त्यांचं नाव घेतल्याशिवाय, त्यांचा गजर केल्याशिवाय हरिकीर्तनाला सुरुवातही होत नाही आणि कीर्तनाची सांगताही होत नाही. ही ज्ञानेश्वर महाराजांमध्ये असलेली ताकद आहे. शेवटी जाताना एवढंच सांगेल, देवाचं भजन करा, नामस्मरण करा.
मुलगी म्हणून माफ करा, चांगली असते तुम्ही नक्की आचरत आणा. आणि एवढी